राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, चला आज आपली रेसिपी काय आहे तर आपली रेसिपी आहे एकदम पौष्टिक मस्त छान. आपल्याला बनवायचे सोयाबीन वड्याची फ्राय बनवायची आहे. कारण मैत्रिणींनो, असं पण खाल्लं पाहिजे कधी कधी नाश्त्याला बनवून. बघा इथे मी थोडीशी सोयाबीन घेतली आहे. ही बारीक सोयाबीन आहे. दोन प्रकारची सोयाबीन येते मैत्रिणींनो, एक जाड येते आणि एक बारीक येते. तर बारीक घ्यायची आपल्याला. तर आता मी इथं बारीक छान सोयाबीन घेतली आहे एक वाटी. त्याच्यानंतर इकडे पाणी गरम करून घेतलं. पाणी चांगलं खळखळ उकळी फुटू द्यायची मैत्रिणींनो पाण्यांना. एक कांदा घेतला, एक काकडी घेतली, एक गाजर घेतलं आणि एक टमाटर घेतलं. आता हे कसं आहे, हे एकदम पौष्टिक आहे लहान मुलांसाठी आपल्यांसाठी. याला सकाळी सकाळी नाश्त्याला अधूनमधून हे करायचं. आपल्याला प्रश्न पडतो नाश्त्याला काय करायचं, नाश्त्याला काय करायचं. पण मग हे पण आपण करून खाऊ शकतो नाश्त्याला कधीमधी मैत्रिणींनो. पोरांना आवडतं, छान मस्त लागतं, एकदम पौष्टिक. ह्याच्यामध्ये कुठलाच हानिकारक प्रकार नाही आहे. पाणी गरम झालं. आता बघा आपल्याला पाण्यामध्ये सोयाबीन टाकायची आहे. आधी पाणी गरम करून का घेतलं, सोयाबीन का टाकली तर आपल्या इकडं कापूस तर थोडीशी ती चांगली भिजली जाते. आता हे अशीच राहू द्यायची आपल्याला पाण्यामध्ये. आपली इकडचे कांदा वगैरे कापून, कांदा तर कापलेलाच आहे, टमाटर काकडी वगैरे कापून घेऊस तर मैत्रिणींनो सगळी तयारी करूस तर. आता इथं आपण कांदा कापून घेतलेलाच आहे आधी. आता आपल्याला काकडी छान अशी सोलून घ्यायची आणि मस्त काकडी पण कापून घ्यायची. गाजर पण असं चिरून घ्यायचं. गाजर चिरून घेतलं, टमाटर कापलं, काकडी कापली, सगळं आता हे कापून घेतलं आपण. रेडी केलं मैत्रिणींनो. आता आपल्याला सोयाबीन फ्राय करायची आहे. आता खूप गरम आहे बघा. तर ते पिळायला मला चरचरचं पोळं ती चटके बसत येतं. हां, घेते मी थोडी पिळून. तर अशी आपल्याला चांगले असं पाणी त्याच्यातलं सगळं काढून घ्यायचं, पिळून घ्यायचं मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही. हा नाश्ता एकदम उत्तम, योग्य, पौष्टिक आणि खायला पण छान. आता इकडे आपण ठेवली कढई. तेल टाकायचं. कढई चांगली मस्त गरम झालेली आहे. तेल पण चांगलं छान गरम होऊ द्यायचं. कोथिंबीर नाही आहे म्हणून कोथिंबीर नाही टाकली मैत्रिणींनो. जेवढं असेल तेवढंच टाकत राहते मी. असं काही नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे, ह्याच्याबद्दल आता भाज्या राहून जातील असं काही नाही. फक्त मन लावून केलं ना तर कुठल्या भाज्या वगैरे सगळं मन व्यवस्थित होतात. बघा आता इथं कांदा टाकलेला होता. कांदा झाला आपला छान मस्त लालसर भाजू द्यायचा. तिथं थोडीशी हळद टाकली, मिरची पावडर टाकली आहे. आता थोडीशी धने पावडर टाकते, कोथिंबीर नाही म्हणून. आता थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं. हिंग टाकलं. थोडंसं मीठ टाकलं. थोडंसं सोयाबीनमध्ये भिजवताना पण टाकायचं, कारण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकलं का आतमध्ये पोचतं सोयाबीनमध्ये. आता इथं सोयाबीन टाकली मैत्रिणींनो. अशी सोयाबीन फ्राय करून घ्या, खूप छान लागते आणि एकदम पौष्टिक. बघा आपल्या घरात लहान मुलांना पण हे देऊ शकता असं करून अधूनमधून एक दोन दिवसांनी. कारण पौष्टिक आहे ना, हानिकारक नाही. ते सकाळी सकाळी नाश्त्याला पौष्टिक असं गेलं पाहिजे. बघा आता याला छान असं चांगलं परतून घ्यायचं मैत्रिणींनो. झाली आपली सोयाबीन फ्राय झाली इथं. बघा खूप चांगली दिसती पण. बघा किती मस्त दिसायली, खायला पण इतकी चविष्ट टेस्टी झाली.